नाही, युवा आता भडकला आहे. आता जीडीपी दाखवले ते सगळं मॅनिप्युलेटेड. अरे तिकडे पूर्णतः देश उद्ध्वस्त झाला आहे आणि 7.7 जीडीपी दाखवत आहे. तुम्हाला इतकी बेशरमकी तर खूप झाली, अमर्याद झाली असं मी मानतो. डिझेल पेट्रोलसाठी लोकांच्या रांगा आहेत, बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे, महागाईचा भडका उडाला आहे, देशातली सोनं विकलं जात आहे, रिझर्व्ह बँक खाली केली जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये जे काही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये फार मोठा गॅप निर्माण झालेला आहे आणि विशेष म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये प्रचंड घट झाली आहे. आता कोणी सांगत असतील की 2014 मध्ये व्हिएतनाममध्ये तुलना केली आणि भारताची, तर भारताच्या आणि व्हिएतनामच्या तुलनेमध्ये तिथे 213 मिलियनची एक्सपोर्ट होत होतं, ते आता 400च्या पुढे गेलं, 213. आणि भारत 2014 मध्ये 330च्या आसपास होतं, ते 410 ते 420 वर गेलं, म्हणजे 30% ग्रोथ झाली. तिकडे डबल ग्रोथ झाली. आणि अशा स्थितीमध्ये आपली पाठ थुकून घेणं आणि देशाला उद्ध्वस्त करणं, आज जे काक्रोश जनता पार्टीनं आंदोलन उभं केलंय किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळं आता युवा शक्ती शांत बसणार नाही. हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून, या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल. त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. भारतात दाखल होताना अभिजित भीती काय, शेवट हे तर जी प्रवृत्ती आहे देशाच्या खुर्चीवर बसलेली, ही काही महात्मा गांधींच्या विचाराची आहेत काय? ही तर हिटलरच्याच विचाराची आहे. तर काय लपून राहिलाय काय? काय छपून राहिलाय काय? त्यामुळे एखादा सत्यासाठी लढतो आहे, सच्चाईसाठी रस्त्यावर येतो आहे, त्याला दाबण्याचं काम गेल्या 12-13 वर्षामध्ये सगळा देश बघतोय. सरकार विरुद्ध जो बोलला, अरे ज्या वेळेस सीबीएसईच्या 17 वर्षाच्या पोरांना ही सोडत नाही, ज्यामध्ये सीबीएसई मध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली की जो पेपर तपासला गेला त्यात रायटिंग त्याची नव्हती, अशा 3 मुलांना हे पाकिस्तानी, त्याने देशद्रोही, 17 वर्षाच्या पोराला सोडत नाहीत, असे अंधभक्त या देशात निर्माण झाले. त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या अभिजितला असं वाटणं. त्यामुळे तो संविधानाच्या दायऱ्यामध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये तो काम करतो आहे, हे त्याला दर्शवायचं आहे. सवलती दिल्या जाणार आहे, ओबीसी नेते म्हणून काय वाटतं? असं आहे, या सरकारची भूमिका ही कधीच ओबीसीच्या बाजूने राहिलेली नाही. महाराष्ट्र सरकारची मतं घेण्यापुरतं, म्हणजे गाईचं दूध काढण्यापुरतं वासराला गाईच्या स्तनाला लावणं आणि मग ओढून घेणं, मग दूध काढत बसणं, अशीच प्रवृत्ती या सरकारची आहे ओबीसीच्या बाबतीत.